Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise the Lord मंडळी. Shall we all arise in the presence of the Lord this time? सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. What a privilege, what a great opportunity that we have to glorify Jesus. किती महान संधी आपल्याला प्रभू येशूच्या नावाचा गौरव करण्याची. It's really an honor. It's really an honor for us खरोखर आपल्यासाठी आदर आणि सन्मान आहे. that we are able to worship the name of the Lord. प्रभूच्या नावाची आपण उपासना भक्ती करू शकतो. How many of you are excited to praise Him? किती उत्सुकता हुरळून गेला आहात त्याची उपासना भक्ती करण्याकरिता. With rejoicing, आनंदाने come, let us all come to His feet at this time and just worship Him. आपण त्याच्या चरणाजवळ त्याची उपासना भक्ती करूया. Let us all lift up our hands, church. सर्वजण हात उंच करूया. Let us all lift up our hands. सर्व हात उंच करूया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Father, we come before you. प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो. We worship you. प्रभू उपासना भक्ती करतो. We praise your name. तुझ्या नावाची स्तुती करतो. We humble ourselves, Father God. प्रभू आम्ही स्वतःला नम्र करतो. Surrender ourselves in your प्रभू might. आम्ही स्वतःला समर्पित करतो. You be glorified. प्रभू तुझा गौरव हो. You be glorified. प्रभू तुझा गौरव हो. Take control and take charge of each and every one of us. प्रभू प्रत्येकाचा ताबा घे, आमच्या जीवनाचं नियंत्रण कर. Help us to be in your presence. प्रभू मला सहायता कर तुझ्या सहवासात राहण्याकरिता. That we would worship you in spirit and in truth. जेणेकरून आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझी उपासना भक्ती करावी. Be glorified. प्रभू तुझं गौरव हो. Be glorified. प्रभू तुझं गौरव हो. Lord, we just desire that you alone would be pleased with our worship. प्रभू आमची हीच इच्छा आहे की आमच्या भक्तीद्वारे तू संतुष्ट व्हावं. That no one else but let our worship be acceptable unto you. That's what our desire is. प्रभू आज सकाळी आमची हीच इच्छा आहे की आमची भक्ती तुला मान्य असो. We praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो. We come to your feet. प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. We come to your feet, Lord. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. We worship you. आम्ही उपासना भक्ती करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद. Oh, we praise you. We प्रभू आम्ही praise तुझी you. स्तुती करतो. Praise you. स्तुती Praise करतो. you, स्तुती Jesus. करतो. Thank you for your wonderful presence. प्रभू तुझ्या अद्भुत उपस्थिती आमच्यामध्ये आहे. धन्यवाद देतो. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश
Thank you, Father. तुझे आभार We मानतो. worship you. आम्ही उपासना भक्ती करतो. All the glory, all the honor, all the praise, everything only belongs to you and you alone. प्रभू गौरव सन्मान स्तुती सर्व काय केवळ तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठी. You are the King of our lives, Lord. प्रभू आमच्या जीवनाचा राजा तू आहे. And we, as your children, Lord, we want to just worship you. तुझे लेकरं या नात्याने आम्हाला तुझी उपासना भक्ती करायची आहे. Thank you for your wonderful presence with us. तुझ्या अद्भुत उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. Because without your presence, we cannot worship you. तुझ्या उपस्थितीची जेव्हा सहवासाशिवाय आम्ही उपासना भक्ती Thank करू you, शकत Holy नाही. Spirit, for taking control. पवित्र आत्मा आभार मानतो. In Jesus' mighty name. येशूच्या सर्वसमर्थ नावाने प्रार्थना We करतो. all say, सर्वांनी म्हणावं Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. What a wonderful thing when we all surrender ourselves into His mighty hands. आणि किती अद्भुत गोष्ट की आपण सर्वजण आपलं समर्पण त्याच्या सर्व समर्थ हातात His करतो. word says that love the Lord with all your heart, with all your soul, and with all your mind. जेव्हा तू सांगता आपल्या शक्तीने आपल्या बुद्धीने आपल्या सामर्थ्याने प्रभूची भक्ती The करा. next song that we're going to sing, this Marathi hymn, it says that I surrender everything into your mighty hands. Everything that I have. पुढील मराठी गीत आपण गाणार आहे. तन मन धन सर्व आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. Thank you. Jesus. सकल तुझे तुझी दिलेसी
There is nothing that is impossible unto our God. आपल्या देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. Can I hear a Lord? Amen for that? There is nothing that is impossible unto our Lord. आपल्याला परमेश्वराला अशी कोणतीच गोष्ट नाही की जी अशक्य नाही, सर्व शक्य आहे. Hallelujah. हालेलुया. And I can do all things through Christ who strengthens me. मला शक्ती देणाऱ्या ख्रिस्ताच्या ठायी मी सर्व काही करू शकतो. Can we declare that, church, that I can do all things through Christ who strengthens me? Hallelujah. हालेलुया. There is nothing that is impossible unto him. आपल्या देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. He is enough for us. आपल्यासाठी तो पुरेसा आहे. Christ is enough for me. ख्रिस्त Amen. माझ्यासाठी पुरेसा आहे. Let us all proclaim this आपण सर्वजण जाहीर करूया. and glorify the name of Jesus. येशूच्या नावाचा गौरव करूया. हर एक क्षण में, हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है। हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु तो साथ है। हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है। हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु तो साथ है। तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है। तू काफी है, तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है। हर एक दिल में, सारी जुबां पे यीशु तेरा नाम है। हर एक शहर में, सारे देश में यीशु तू अब राज करे। हर एक दिल में, सारी जुबां पे यीशु तेरा नाम रहे। हर शहर में, सारे देश में यीशु तू अब राज करे। मेरी गुजारिश है, यीशु तू राज करे। तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है। तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है। एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं। एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं। एक ही वर। Come on, church. Let us all have this one desire, that I will be in the house of the Lord forever and ever. Amen. सदा तेरे संग रहूं। तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा
that is impossible unto our God. आपल्या देवाला काहीच अशक्य नाही, सर्व काही शक्य. Can you say that I am a child of God? I am a child of God. We are the co-heirs in Christ, co-heirs in the kingdom of God in Christ. ख्रिस्तामध्ये देवाच्या राज्यात आपण ख्रिस्ताचे सहवारीस हम आहोत. सब यीशु के घराने के वारिस हैं. We Amen. are all the heirs of the kingdom Hallelujah. of God and the house of God. And we all are one in Christ. ख्रिस्तामध्ये आपण एक आहोत. There is nothing high and there is nothing low. We all are one in Christ. ख्रिस्तामध्ये कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व काही एकच. As we sing this song हे गीत आपण गात असताना in oneness एक ते as children of God, जे देवाचे let us all लेकरं नाते. declare that मैं यीशु घराने का वारिस हूँ. Let's all declare I Hallelujah. am the heir of the family Let's of all God. sing this song and praise His name. हे गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. ना कोई यूनानी, ना कोई भेदभाव, ना कोई रखिया रिवाज, ना कोई गुलाम, ना कोई स्वामी, या हो ऊंच नीच या हो नर या नारी, हम सब मसीह में एक हैं, लहू से खरीदे गए. हम सब मसीह में एक हैं, लहू से खरीदे गए. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. Come on, church, lift your hands and let us all dance in the presence of the Lord. Let us all bring a new song unto the Lord. हे गीत गाऊया. Worship you, Lord. नया अंदाज है, नई पहचान है, नया दिल तेरी रूह से भरा है. मुझे नई आवाज है, नया अंदाज है, तेरे नाम के लिबास में ओढ़ा मुझे. हम सब मसीह में एक है, लहू से हम सब मसीह में, हम सब मसीह में एक है, लहू से खरीदे गए. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. we are worshiping the King of Kings and the Lord of Lords. There is no weapon formed against you will prosper. राजाओं का राजा तू, मेरा पिता भी है तू. अब कोई शस्त्र ना रोके मुझे, शत्रु की युक्ति ना टोके मुझे. तू है बादशाह मेरा, महिमा की तू ही है आशा. बोलो मसीह यीशु की जय, बोलो मसीह यीशु की जय. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, वारिस हूँ मैं, उसका बेटा हूँ मैं. Can we all give the best praise to the King of Kings and the Lord of Lords? Hallelujah. We belong to Him. आपण त्याचे आहोत. We belong to the Lord. आपण प्रभूचे आहोत. And you are never alone, church. मंडळी तुम्ही एकटे नाही. We belong to the Lord Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. Hallelujah. हालेलुया. Come, let us all lift up our hands at this time आपण आपला हात उंच करूया. and just worship Him. त्याची उपासना भक्ती करूया. Just worship Him. उपासना भक्ती करूया. From the bottom of your heart, just start praising Him this time. आपल्या हृदयाच्या खोलीपासून त्याची स्तुती करूया, His भक्ती करूया. presence is here in our midst. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. His presence is here in our midst. त्याचं सानिध्य आपल्यामध्ये आहे. Let us all honor Him.
आपण सर्व त्याचा आदरणीय सन्मान करू. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. येशू Thank you. धन्यवाद. We worship you, Father. प्रभू आम्ही उपासना भक्ती करतो. We trust in you, Lord. प्रभू आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवतो. We trust in you. प्रभू आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवतो. In every situations of our life that we are going through, Father God, आमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीतून आम्ही जात असताना the things that are getting difficult for us, O Lord, प्रभू गोष्टी आमच्यासाठी कठीण होत आहे. everything that is hindering us from coming into your presence, O Lord, प्रभू प्रत्येक गोष्ट जी आम्हाला अडचण करत आहे तुझ्या सानिध्यात येण्यापासून everything, O Lord, we just bring it at your feet at this time. प्रभू यावेळेस सर्व काही आम्ही तुझ्या चरणाजवळ आणत आहोत. And we just say that, Lord, I trust in you. प्रभू हेच म्हणतो मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. I trust in you. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. You are my strength. तू माझं बळ, You are my hope. तू माझी आशा. Everything that I need is in you, Lord. प्रभू मला जे काही गरज आवश्यकता आहे तुझ्यामध्ये आहे. You are my hiding place. प्रभू तू माझं शरणस्थान. You are my hiding place. प्रभू तू माझं आश्रयस्थान. I am safe under your wings, O Lord. प्रभू तुझ्या पंखाखाली मी सुरक्षित आहे. Church, you are safe under the wings of the Almighty. मंडळी सर्वसमर्थवान देवाच्या पंखाखाली तुम्ही सुरक्षित आहात. Just tell him that, Lord, you are my hiding place. त्याला सांगूया प्रभू तू आमचं शरणस्थान, आश्रयस्थान. And whenever I am afraid of anything, I will trust in you. प्रभू ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीला मी घाबरेल मी तुझ्यावर भरोसा ठेवेल. I will trust in you. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवेल. I will trust in you. तुझ्यावर भरोसा ठेवेल. I will run to your presence. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये मी लपेल. Let anything comes, I will just run and run to your presence first. प्रभू काही माझ्या गोष्टी जीवनामध्ये येतील मी धावत धावत तुझ्याकडे Thank येईल. you, Father God. पिता धन्यवाद. We worship you. उपासना भक्ती करतो. Worship you, Jesus. आम्ही उपासना भक्ती We करतो. worship you, Father. You are my hiding place. You always fill my heart with songs of deliverance. Whenever I am afraid, you are my hiding place. You always fill my heart with songs of deliverance.
एक बार फिर हम गाएंगे, आराधना करो। Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If there is anyone who has come for the first time to worship with us, असं कोणी please आहे stand. का या ठिकाणी पहिल्याच वेळेस भक्ती करण्याकरिता आला आहोत? Please stand. कृपा करून उभे राहूया. Let us welcome them in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशूच्या नावाने त्यांचे सर्वांचे We स्वागत welcome करूया. you and we believe that today God will touch you and bless you. आमचा विश्वास आहे आज देव तुम्हाला स्पर्श करायला आशीर्वादित Please करेल. be seated. कृपा करून बसूया. आहे. We are going to have a dedication of the baby. बाळकाचं समर्पण आहे. May I request parents to come along with your child. आई वडिलांना विनंती आहे की आपल्या लेकरास घेऊन We do यावं. not baptize babies लहान बाळाचा आपण बाप्तिस्मा करत because that नाही. is not the teaching of the word of God. देवाच्या वचनात त्याची शिकवण नव्हे. Because for the baptism, person who takes the baptism has to complete these two conditions. बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीला हे दोन अट पूर्ण केल्या पाहिजेत. One, that person who is taking baptism must accept Jesus Christ as his or her personal savior. पहिलं म्हणजे जो व्यक्ती बाप्तिस्मा घेते त्याने येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला पाहिजे. ती केव्हा तो? Secondly, person who takes the baptism must go into the water, must come out of the water. दुसरी गोष्ट जो व्यक्ती बाप्तिस्मा घेते पाण्यात जाऊन पाण्यातून बाहेर आला पाहिजे. Babies are unable to do any of these things. लहान बाळ यापैकी काहीच करू शकत नाही. Therefore, it is not biblical to baptize their मग babies. शास्त्राप्रमाणे या बाळांना आपण बाप्तिस्मा देऊ The शकत Bible नाही. has given a system that we can dedicate our children unto the Lord. परंतु पवित्र शास्त्राने आपल्याला पद्धत दिली का बालकाचं आपण समर्पण करू शकतो. Children are the heritage of the Lord. प्रभूने दिलेलं पुढचं फळ Fruit of the लेकरं womb आहेत. is his reward. पुढचं फळ त्याचं प्रतिफळ. By the ordinance by which these parents have come to dedicate their child has got a scriptural basis. आई वडील लेकराचं समर्पण करायला त्याला शास्त्र आधार आहे. In Old Testament, Hannah brought Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारात हन्नाने बाळ शमूएलला आणलं, प्रभूला समर्पित In New केलं. Testament, Mary brought Jesus and dedicated him unto the Lord. नवीन करारामध्ये मरियमने बाळ येशूला आणलं, प्रभूला समर्पण And केलं. whenever Jesus wanted to teach the lesson of humility to his disciples, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना नम्रताचा धडा he शिकवायचा always होता, kept a child among them नेहमीच त्यांच्यामध्ये त्याने and बालकास said, ठेवलं. unless and until you become like child, you will not enter the kingdom of पण God. जोपर्यंत बालकासारखे होत नाही तुमच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. Many people brought their children that Jesus may lay their hands upon them and bless them. पुष्कळने आपल्या बालकास आणलं की येशूने त्यांना हात ठेवून आशीर्वादित करावं. But disciples prohibited them, शिष्याने त्यांना दटावलं. saying, this Jesus was moved with हे compassion. पाहून येशूला त्यांचा कळवळ आला. And Jesus said, let the children come unto me, prohibit them not. येशू ख्रिस्त म्हटला बालकास माझ्याकडे येऊ, त्यांना मनाई करू नका. For the kingdom of God is as such as this. आणि देवाचं राज्य त्यांच्यासारखं आहे. And verily, verily, I say unto you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो, unless and until you become like child and accept the kingdom of God, you shall not enter into जोपर्यंत it. बालकासारखं होऊन तुम्ही ज्याच्या राज्यात स्वीकार करणार आहे तुमचा प्रवेश होणार नाही. Therefore, as the pastor of this church, I would like to ask this question to these parents. आणि बालकास चर्चचा पालक यांना ते काय प्रश्न विचारू इच्छितो. Do you believe that God has given this child to you? तुमचा विश्वास आहे का देवाने हे लेकरू तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child unto the या Lord? लेकराचं तुम्हाला समर्पण करायचं आहे का? Do you promise to God that you will see that your child will accept Jesus Christ as her personal savior? तुम्ही देवाला अभिषेक देता का तुमची मुलगी जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारेल? Do you promise to God before this congregation या मंडळीसमोर देवाला अभिषेक देता का? that you will see a model Christian life before your child? तुमच्या लेकरापुढे तुम्ही एक कित्तादायी जीवन That जगाल, your child will learn the statutes of God. जेणेकरून तुमची मुलगी जी आहे देवाचे निर्बंध शिकेल. Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर देवाला अभिषेक देता का? that you will come along with your child to the house of God तुमच्या मुलीला घेऊन तुम्ही तुमच्या घरात देवाच्या घरात या, so that your child will learn the words of God? जेणेकरून तुमची मुलगी जी आहे देवाचं वचन शिकेल. Since these parents have given all affirmative आई answers, वडिलांनी सर्व होकारात्मक उत्तर दिल्या let कारणाने us all stand and dedicate their child unto the आपण Lord. सर्व उभे राहूया, त्यांच्या मुलीचं समर्पण प्रभूला करूया. एलियाना, परमेश्वर तुझं कोमल जीवन घेव, परमेश्वर आपला वरदस्त तुझवर ठेव, परमेश्वर तुला कल्याणमूलक हो. सर्वसमर्थ दै बापा, ज्या माता पितरांना एलियाना हे बालक तू दिलंस ते त्यांनी तुला समर्पित केलं आहे, त्यांचं हे समर्पण पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात मान्य कर. या बालकाला तू आशीर्वादित कर आणि या बालकाद्वारे तुझं गौरव होऊ दे. ज्या कुटुंबामध्ये हे बालक जाणार आहे ते कुटुंब देखील तुझ्या नावानं आशीर्वादित होऊ दे. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन.
God gave this Eliana to you. देवाने एलियाना तुम्हाला दिली आहे. You have given Eliana back to God. एलियानाला तुम्ही परत प्रभुता दिली आहे. From this time onward, Eliana does not belong to you, आता इथून पुढे एलियाना तुमची राहिली नाही, but she is God's Eliana. देवाची एलियाना आहे. But as a servant of God, पण देवाचा सेवक या नात्याने may I hand over God's Eliana into your hands to be taken care on behalf of God? देवाच्या वतीने ते संगोपन करण्याकरिता तुमच्या स्वाधीन करू का? Receive God's Eliana in the name of the Father, Son, and the Holy पिता Ghost. पुत्र पवित्राच्या आत्म्याच्या नावाने एलियानाचा स्वीकार करा. Gracious, loving Heavenly Father, स्वर्गीय पित्या, we thank you for these parents who have taken awesome responsibility upon themselves by receiving your child Eliana into their hands. प्रभू आई वडिलांनी महान जबाबदारी स्वीकारली आहे तुझ्या एलियानाचं संगोपन करण्याकरिता. Bless them, provide them every single need for the development of your child. प्रभू त्यांना तो आशीर्वादित कर, प्रत्येक गरजांचा पुरवठा कर या And मुलीच्या let your संगमनासाठी. Eliana become a blessing to their family. प्रभू एलियाना त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद होऊ दे. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. We are so happy that on this special Sunday, आम्हाला खूप खुशी आहे या विशेष रविवारी special people have come from Gideon's International Pune Central Division. President Brother Willie Kama. प्रेसिडेंट ब्रदर विली काम Let's welcome Plaka. यांचं स्वागत करूया. Brother Sujit Sabde. ब्रदर सुजित साबळवी, Brother Santosh Gorpade. ब्रदर संतोष घोरपडे, Brother Samson Kaude. ब्रदर सामसन कवडे. If anyone is having from our church, those who are the members of Gideon's, please stand. जे आपल्या मंडळीतील लोक गेडेन्सचे सभासद आहेत, कृपा करून त्यांनी उभं राहावं. We are so happy to have Brother Vijay Pandyan, ब्रदर विजय पानेर आपल्यामध्ये आहेत, the त्याबद्दल आम्ही आभार worship मानतो. leader at St. Thomas Cathedral, Mumbai, सेंट थॉमस कॅथेड्रल मुंबई या ठिकाणाचे सभासद आहेत and also has his own business. आणि त्यांचा व्यवसाय देखील आहे. Let us welcome him as he comes to share the word of God with us. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया देवाच्या वचनाचे सहभागिता करायला येत असताना. Let's bow our heads and pray. प्रार्थना करूया. Lord, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for the grace of being in your presence, Lord. प्रभू ज्या सानिध्यामध्ये राहण्याची कृपा दिलीस याबद्दल आभार मानतो. Even as this time, as we look up to your word, Lord, प्रभू यावेळेस तुझ्या वचनाकडे आम्ही पाहत असताना speak to each one of us, Lord. प्रत्येकाशी तू बोल. Touch us and transform us by your word. प्रभू मला स्पर्श कर, तुझ्या वचनाद्वारे आमच्या जीवनाचं रूपांतर We कर. commit this time into your hand, Lord. प्रभू हे वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. In Lord Jesus Christ's name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Come. या First service, people, the previous service people don't come, no, somebody else. 9च्या सभेच्या लोकांना माहिती आहे, Come. तुम्ही अजिबात येऊ नका. या Come here. या सभेच्या लोकांनी या. अहो या आओ. ना. अहो बोलवतोय लवकर या, नंतर वांग आहे. पस्तावताल. नंतर पस्तावताल, लवकर या कोणीतरी. Come. या Let's put our hands together for sister. सांगितलं तुम्हाला तर ऐकत I was नाही. going to give her a chocolate. Sister, thank you. If only I knew, brother, I would have come running. Correct, no? आणि अगर माहित असती तो मी दौडून इथे येणार आहे. हो हो. सांगतोय तुम्हाला इशारा देतोय तरी कळा ना. Did you see the person calling you? आणि तुम्ही पाहिलं का जो व्यक्ती तुम्हाला म्हणत होता या? Yes or no? I need answers. उत्तर द्या, काहीतरी बोला. Did you understand the calling? तुम्हाला बोलत होतो, कळालं का नाही तुम्हाला? I was introduced to you to some extent. आणि मला माझी ओळख तुम्हाला करून देण्यात आली होती. I was not a stranger calling you, आणि तुमच्यासाठी मी काय परकासा नव्हतो, but you refused to come. पण तुम्ही यायला नाकारलं हो. Straight out refusal. आणि तुम्ही सरळ सरळ नाकारलं यायला. Similarly, तशाच प्रकारे Lord Jesus Christ has been calling. येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवत आहे. Not just you, the entire world. केवळ तुम्हालाच नाही, संपूर्ण जगाला. All who you are weak and heavy laden, come to me and I will give you rest. तो म्हणतो, अहो कष्ट भरकरांचे नव्हे तुम्ही वच करा, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. This is a call given to you, me and to the rest of the world. हा हे बोलवणं आहे तुम्हाला, मला आणि संपूर्ण जगाला देण्यात आलं You, me आहे. and the rest of the world. तुम्ही, मी आणि बाकीचं जग. After sitting in church, चर्च मध्ये बसल्यानंतर you trust your pastor? तुमच्या पास्टरवर भरोसा आहे का अरे तुम्हाला? जोरात सांगा, yes.
टेल लाउडली हो. He will not. आवाज नहीं है. He will not let any stranger or anybody with something wrong intention on the pulpit. आणि त्या परक्या व्यक्तीला चुकीच्या उद्देशाने इथं उभंच राहू देणार नाहीत. So, based on the trust of your pastor, you should trust me standing before आणि the तुम्ही Lord. पास्टरच्या भरोशावर अवलंबून मी येत आहे, तुम्ही माझ्यावर भरोसा A ठेवला known पाहिजे. person calling you, you never showed up. A known person calling you, you did not come. अनोळखी व्यक्ती तुम्हाला बोलत होता, तुम्ही आले नाही. The Lord has been calling everyone. देव प्रत्येकांना बोलवत आहे. People can't see him, people can't hear him, but his call is forever for everyone. लोक त्याला पाहू शकत नाही, लोकांना तो दिसत नाही, परंतु तो प्रत्येकाला बोलवत आहे. Whose responsibility is it to go reach out with the gospel to them? कुणाची जबाबदारी आहे की त्या लोकांकडे जाऊन शुभवर्तमान पोहोचवावं? Whose responsibility? कुणाची Only जबाबदारी? the pastor. Correct? फक्त पास्टरची, बरोबर ना? But the pastor, na? Ah, yes. होय, It is होय. every single soul seated here. It is your responsibility and my responsibility to share the goodness of the Lord. देवाचं चांगलपण लोकांना जाऊन सांगणं इथं बसणार प्रत्येक व्यक्तीची आणि माझी जबाबदारी आहे. God's call is the same. देवाचं बोलवणं तेच आहे. Today, tomorrow, and forever. काल, आज, युगानुयुग एकसारखा. Let's look into the Bible. बायबलमध्ये आपण देवाचं वचन पाहूया. 2 Kings chapter 5, दुसरे राजे अध्याय 5 1 to 19. 1 ते 19 वचने. How many of us have heard the story of Naaman? नामानाची गोष्ट किती जणांनी ऐकली आहे? Anybody here जिन्होंने आज तक नहीं सुना, who's never heard it before? इथं कोणी आहे का कोणी नामानाची गोष्ट ऐकलेली नाही? I will read. जर नसेल ऐकले तर आम्ही वाचतो पूर्ण अध्याय. So since everybody knows, we'll proceed. आणि जर सगळ्यांना माहिती आहे तर आपण पुढे जाऊया. The story goes like this. गोष्ट अशी आहे, There are two countries. 2 देश आहेत I am Syria and he's Israel. आणि मी इस्रायल आहे, ते आरामी आहेत. दोनों लड़ते हैं. Both Both are are fighting. Earlier they were fighting with horses and swords. अगोदर ते लढाई कशी करायचे, घोडे, तलवारी, ढाली. Now we fight with aerial warfare. We send missiles and jets and rockets. आणि आता हवेत विमानाने उडतो, क्षेपणास्त्र पाठवतो, बॉम्ब फेकतो. Back also they were fighting. Now also they are fighting. अगोदर पण ते लढत होते, आजही लढत आहेत. God gave victory to Syria through Naaman. आपण पाहतो नामानाद्वारे असियाला परमेश्वराने विजय दिला. आरामाला क्षमा करा. No problem. Naaman को लेके, using Naaman, God gave victory to Syria multiple times. आपण पाहतो की नामानाचा उपयोग करून आरामाला वर विजय परमेश्वराने पुष्कळच्या वेळेस दिला. Remember, David was more famous than Saul because of what? तुम्ही लक्षात आहे का, शौलापेक्षा दावीद अधिक प्रसिद्ध झाला, कारण काय? Because God gave victory to Israel using David. दावीदाचा उपयोग करून देवाने इस्रायलला विजय दिला. Similarly, God was using Naaman here in Syria. त्या प्रकारेच आरामामध्ये देव नामानाचा उपयोग करत In होता. this story, the king's name is not even mentioned, या ठिकाणी आपण पाहतो राजाच्या नावाचा उल्लेख देखील नाही, but Naaman's name is mentioned परंतु नामानाच्या नावाचा उल्लेख because he आहे. was way more popular and way more important than the king. आणि राजापेक्षा अधिक तो प्रसिद्ध होता आणि लोक त्याला ओळखत होते. Back in the days when kings and kingdoms existed, आणि अगोदर ज्यावेळेस राजे आणि राज्य होते, the guy who knows to fight and win battle was regarded way more valuable than the king. जो व्यक्ती चांगला योद्धा होता त्याला राजापेक्षा अधिक लोक ओळखत असे. Amen? Amen? Now, Naaman has a problem. पहा, आता नामानाच्या जीवनामध्ये समस्या He आली. has name, fame, gold, wealth that he brings from all the nations. त्याच्याकडे नाव आहे, प्रसिद्धी आहे, सोने रुपये चांदी आहे, सर्व राष्ट्राकडून आणलेलं त्याच्याकडे आहे. But the problem of leprosy was on him. परंतु समस्या आहे की तो कोडी होता. If somebody has leprosy, they won't even be allowed to enter the city. त्या काळामध्ये जर कोड कोणाला असलं तर त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता त्या नगरात. Imagine you're coming with all the fanfare and victory and the loot from different countries and you're not even allowed to enter your country or your city. लक्षात ठेवा, तुमची इतकी प्रसिद्धी झाली, तुम्ही सर्व जे सोने रुपये चांदी लुटलाय, तुम्हाला आत प्रवेश देखील नाही नगरात. In one of these loots, he brings a slave girl back to his country. आणि सर्व गोष्टी त्याने ज्या आणल्या होत्या त्यामध्ये गुलाम म्हणून एका मुलीला देखील आणलं. You guys are able to recollect? I'm seeing no reaction, no. तुमच्या चेहऱ्यावर काय हावभावच दिसत नाही. आठवती का नाही गोष्ट? मग द्या ना काय You guys हावभाव. remember the slave girl from the story, right? या गोष्टी ती Yes. लहान मुलगी आठवती का? So he brings a slave girl back to his country तो to त्या- serve in his house. त्याच्या घरात त्या लहान मुलीला आणतो कशासाठी? काम करायला. If somebody has to get to your children, first who they have to go to? जर तुमच्या मुलांना कोणी घेऊन जात असेल तर त्यांना पहिलं कुणाला तोंड द्यावं लागेल? I have 2 kids, so if somebody has to take my kids away, what do they have to face first? माझ्या Me. 2 मुलं आहेत, Correct. त्यांना घेऊन जायला असेल And त्यांना ensure कुणाला that तोंड I'm द्यायला? out of the way and then they can take her.
जोपर्यंत माझ्याशी लढत नाही तोपर्यंत माझ्या मुलांना ते घेऊन जाऊ शकत नाही. Now, based on the words of this girl, या मुलीच्या शब्दावर आधारित he is willing to go to Israel asking for help for healing. आणि तो इस्रायलला तयार आहे की तो बरं होईल यासाठी. Who are the current day famous people in our country? Any names? आणि आत्ताच्या आपल्या राष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाव असलेले लोक कोण कोण आहेत सांगा लवकर लवकर. It's okay. Shoot. पटापटा बोला. Modi ji. Correct. हा सगळ्यात महत्वाचं Modi ji. सांगितलं. Fadnavis, yes. बाकीचे पण आहेत हो. There is आता Sachin निवडणुका झाली, ठीक आहे. Tendulkar, Salman Khan, and there are many more famous people in today's time and age. नानादार somebody saying नानादार. Nanadar. Give a big round of applause for them. None other than नानादार. Yes. So we have many famous people like him. Imagine if any of these famous characters in India, if they are well, will they go for treatment to Pakistan? आणि It is like that. लक्षात ठेवा एखादा व्यक्ती प्रसिद्ध आहे पाकिस्तानमध्ये उपचाराला जाईल का देशातला आपल्या. Anybody knows the chief of the commanding officer for the Indian Armed Forces? आणि जे काही सैन्य लष्करातील दल आहे त्याच्यातला ऑफिसर तुम्हाला माहिती आहे का. Nobody knows. Commander Anil Chavan. अनिल चव्हाण कोणीच ओळखत नाहीत. Because it's not important. Today, things have changed. Today, we know our film stars better. Today, we know our cricketers better. Today, we know our politicians better. Our country is not at war, so it is no use knowing the chief of the armed forces. आपल्या देशामध्ये युद्ध होत नाही प्रमुख कोण आहे सेनेचा आपल्याला माहित नाही परंतु पुढारी कोण आपल्याला माहिती आहे. राजकीय नेता सिने अभिनेता आपल्याला माहिती आहे. खेळाडू आपल्याला माहिती आहेत. But back then, Naaman was important. पण त्यावेळेस नामान फार महत्वाचा होता. He was willing to go to Israel for treatment. तो तयार झाला इस्रायलमध्ये उपचारासाठी जायला. Based on on whose word? A slave girl. कुणाच्या शब्दावरती त्याने भरोसा ठेवला एक गुलाम मुलगी. If I was that slave girl or you were that slave girl, जर तुम्ही आणि मी जर ती गुलाम मुलगी असती तर क्या करते थे? What we would have done? आपण काय केलं असतो. I would have definitely taken revenge. मी तर नक्कीच सूट घेतला असता. 100%. 100%. First thought in my mind, जिसने मेरे माँ बाप को, the person who destroyed my family and took me away from my childhood and put me into bondage and slavery, first chance I will take revenge. आणि ज्या व्यक्तीने माझ्या आई वडिलाला ठार मारलं मला गुलाम म्हणून आणलं त्या व्यक्तीला मी पहिला सूड उगवेल. मी त्याला सोडणारच नाही. 100%. I would have 100%. been grumpy at work. आणि मी तिथं कुरकुर करत असतो कामाच्या ठिकाणी. Whatever they wanted me to get done, I will never do it because I have come here against my will and my wishes. आणि माझ्या इच्छा नसताना मी या ठिकाणी आले तर तुम्ही सांगणार ते काम मी करणारच नाही. You and I work somewhere and we get paid. आपण कुठं काम करतो आपल्याला पगार मिळतो. You do a business and you make money. तुम्ही व्यवसाय करता तुम्हाला पैसे त्याचे मिळतात. But a slave only gets food, sometimes food and slappings. आणि जो गुलाम असतो कधीतरी जेवण मिळतं नाही तर मग फटके. But can you expect some good thing out of the situation? अशा परिस्थितीत काय चांगलं तुम्ही अपेक्षा कराल का हो. But God used the nameless slave girl देवाने ज्या मुलीच्या नावाचा उल्लेख नाही तिचा उपयोग केला to bring Naaman to salvation. नामालाचं तारण करण्याकरिता. We'll read just one verse 15. 15 वचन वाचे दुसऱ्या राजा 5:15. And he returned to the man of God and all his company and came and stood before him. And behold, I know now there is no other God in all the earth but in Israel. दुसरे राजे 5:15. नंतर तो बरोबरच्या सर्व मंडळीस घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभं राहून म्हणाला अखिल पृथ्वीत इस्रायला बरोबर देव नाही हे मला आता कळून आले आहे. Before going to the prophet, Naaman went somewhere else also. नामान त्या संदेष्टाकडे जाण्याऐवजी इतर ठिकाणी देखील गेला होता. Where did he go in Israel first? इस्रायलमध्ये नामान पहिला कुणाकडे Come गेला. on. Yes, he went first to the king. पहिला तो राजाकडे गेला. Who were the Israel kings? They were not appointed, they were not elected. They were anointed. इस्रायलचे राजे कोण होते त्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं नव्हतं परंतु ते अभिषिक्त होते. They were people of anointing. त्या अभिषेकाशी लोक होते. Imagine having the anointing of a king, and what did he do when Naaman asked for help? कल्पना करा राजा ज्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे नामानाने त्याला मदत मागितलं तर या राजाने काय केलं. He had the anointing of God, but he never had his faith in action. त्यांच्यावर देवाचा अभिषेक होता पण त्यांची विश्वासाची कृती नव्हती. He tore his clothes राजाने काय केलं इस्रायलच्या आपले कपडे फाडले and said, "Have you come to pick a fight with me?" आणि तो म्हटला की इथं माझ्याशी लढायला आलास का. And he could do nothing even though he was anointed.
तो अभिषेक राजा असतानाही तो काही करू शकला नाही. You and I are anointed. तुम्ही आणि मी अभिषिक्त आहात. Sitting in the church on Sunday itself is pouring out of anointing on your head. आणि रविवारी तुम्ही चर्च मध्ये बसता, देव त्याच्या अभिषेकाची ओतणी तुमच्यावर करतो. I don't know how many of you experience sitting through worship. I felt the Lord pouring out His Spirit on each one of us here. मला माहित नाही तुम्ही किती जणांनी अनुभव The place घेतला, was पण lit इथं with His presence. बसला असताना परमेश्वराने त्याच्या आत्म्याने मला भरलेला आहे. If you are here by mistake, you are still anointed. If you are woken up by your parents and dragged to church and you are seated in His presence today, you are still anointed. आई वडिलांनी तुम्हाला झोपत उठवलेलं आहे, इथं फरफटत आणलं तरी तुम्ही अभिषिक्त झाला आहात. The king was anointed, but he never had his faith in action. राजा अभिषिक्त होता, पण त्याच्या विश्वासाची कृती नव्हती. People around you know that you are people of who carry the anointing. लोकांना तुमच्या ज्या अवतीभोवती त्यांना माहिती की तुमच्यावर देवाचा अभिषेक आहे. Simply coming to church on Sunday, sitting through the word and worship, you go back with anointing for sure. तुम्ही चर्च मध्ये आता देवाचं वचन ऐकता, उपासना भक्ती करता, खात्रीपूर्वक तुम्ही अभिषेकाने भरून जाता. What you do with it is putting your faith in action or not, that is yours. But God, from His part, He always sends forth His anointing on you. तुमचा भाग तुम्ही करता का नाही, विश्वासात कृती आणता का नाही, परंतु देवाचा भाग देव करतो. तुम्ही इथं आल्यावर देव तुम्हाला अभिषेक करतोच. God is no man's debtor. परमेश्वर कुणाचा ऋणी नाही. He always honors His word. And if you are sitting through worship and word and listening, He's put His seed in your heart. आणि परमेश्वर त्याच्या वचनाचा म्हणण्याप्रमाणे करतो. तुम्ही इथं बसलात, त्याच्या वचनाची तुमच्या अंतकरणात पेरणी झाली, त्याने तुम्हाला अभिषेक केला आहे. You will be like a tree planted by rivers of water. तुम्ही असे झाडात पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले. You will always bear fruit in season and you will have your leaves not withered. ते हंगामी फळ देते आणि त्याच्या पाने कधीच कोमजत नाहीत. When somebody is in trouble, or for example, you are going through a hot day, which tree will you take shadow under? आणि त्रासातून जात असेल किंवा तप्त ऊन असेल, कोणत्या झाडाखाली तुम्ही जाऊन उभे राहता? The one with fruits and leaves? आणि जे Correct? झाड ज्याला Or the tree that has nothing? जे झाड सुकलेलं त्याच्या खाली जाऊन उभे राहता का ज्या झाडाला फळं आणि पानं आहेत? God plants you by rivers of water, for sure. But the tree has to choose to be fruitful. परमेश्वर The झाड जे आहे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावतो, परंतु निर्णय त्या झाडाचा आहे, त्याला फळ आणि पाने येऊ का नाही. You and I have to make the decision, Lord, I will bear fruits for you. तुम्हाला आणि मला निर्णय करायचा की देवा मी तुझ्यासाठी फळ देईल. Your fruit is the seed for another person that the Lord will plant it in. आणि तुमचं फळ दुसऱ्यांसाठी बी आहे की परमेश्वर त्याच्याद्वारे ते रोपेल. The birds of the air never choose an empty tree. आणि जे झाडातील पक्षी आहेत, सुकलेलं झाड कधी निवडत नाहीत. So, you and I as Christians should never live empty lives. तुम्ही आणि मी ख्रिस्ती या नात्याने आपलं जीवन रिक्त रिकामं नसलं पाहिजे. If you are sent to office, you are sent as a missionary to your office. तुमच्या कार्यालयात तुम्ही जाता असं पाठवलं तर तुम्ही मिशनरी आहात. If you are sent to college, you are sent as a missionary to the college where I can't come and stand as a testimony. आणि तुम्ही महाविद्यालयात जाता, तिथं तुम्ही मिशनरी म्हणून जाता, मी तिथं येऊ शकत नाही. You bear the name of Christ त्या ठिकाणी wherever you are. त्याची नावाची साक्ष द्या. You carry, though you don't carry a physical cross, but people know you are Christians. That means you are carrying the cross into that workplace and into the college. आणि तुम्ही खराखुरा वधस्तंभ घेऊन जात नाही, परंतु लोकांना माहिती की हा ख्रिस्ती व्यक्ती आहे आणि हा ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन जातो. That girl knew faith in action, the slave त्या girl. मुलीला माहिती होती की विश्वास कसा कृतीमध्ये आणायचा. In front of people, the king was anointed. त्या सर्व लोकांसमोर त्या राजाचा अभिषेक होत असे. But that girl was unknown before man. That slave girl, because we don't even have a name. आणि ती बिचारी गरीब मुलगी आहे, तिचा नावाचा देखील उल्लेख नाही, ती गुलाम आहे. She was unknown before man and known before God. लोकांपुढे तिची ओळख नव्हती, परंतु देव तिला ओळखत होता. Similarly, we may be, not anointed as big posts or this and that in front of people. We may be unknown in the crowd wherever we are. ज्या जमावामध्ये आपण आहोत, आपलं मोठं पद नसेल, आपल्या लोक ओळखत नसतील, But in the eyes of God, He has great things in store for us. परंतु देवाच्या दृष्टीने महान गोष्टी त्यासाठी आपल्यासाठी राखून ठेवल्या He आहेत. can use you to shake nations. आणि तो तुमचा उपयोग करेल राष्ट्राला हादरून टाकण्याकरिता. After Naaman returned back to Syria, नामान ज्यावेळेस परत आरामात आला, there was no war between Israel and Syria, and there was peace till the time Naaman was alive. नामान जिवंत असेपर्यंत आराम आणि इस्रायलमध्ये शांती होती, कधीच युद्ध झालं नाही. What the big anointed king and his entire army with lot of bloodshed couldn't achieve, आणि राजा जो होता रक्तपात करून त्याच्याकडे पुष्कळशा राज्य त्याने मिळवले होते, काही मिळू शकला नाही. was achieved through the small slave girl whose name was not there. आणि ज्या लहान मुलीच्या नावाचा उल्लेख नाही, गुलाम होती, तिने हे सगळं घडून आणलं She देवाद्वारे. brought peace between two nations. दोन राष्ट्रांमध्ये तिने शांती जमून आणली.
how can a person who is almost more popular than the king listen to a slave girl? Have you ever thought about that? तुम्ही कधी विचार केला की राजा जो सर्व प्रसिद्ध आहे या लहान मुलीचं कसं काय ऐकू शकतो? Many times, as parents, we don't even listen to our kids. पुष्कळशाच आई बाप या नात्याने आपल्याला मुलांचंच आपण ऐकत How many नाही. of us listen to our staff who come to help us at home? Never. आणि We hardly listen to them. घरी येणारे मोलकरणी कोणी ऐकतं का? कोणी ऐकत नाही. These are all agreed relationships where you don't listen. Imagine a slave. आणि या नातेसंबंध त्यांचं तुम्ही ऐकत नाही तर विचार करा गुलाम मुलगी. For her word, he has to put his life in risk to go to Israel. तिच्या शब्दाने त्यांनी जोखीम घेतली आपल्या जीवनाची आणि तो त्या ठिकाणी गेला. Imagine how her character would have been in that house. लक्षात घ्या तिचं चारित्र्य त्या घरामध्ये कसं असेल. Not much is given about her description, but I say she was like Christ sent to Syria. Her character was Christ-like. She chose to forgive. She must have not been bitter. She must have been disciplined in her work. She must have been excellent in her work. लक्षात ठेवा ती त्या ठिकाणी गेले तिला शिस्त असेल तिच्या मनामध्ये क्षमा असेल कडुत्व नसेल ख्रिस्तासारखंची जीवन जगत असेल. But the guy who's more powerful than the king had to listen to this small nameless girl. राजापेक्षा जास्त अधिकार असणारा तो व्यक्ती होता त्याने या गुलाम मुलीचं ऐकलं. So you and I have a name. You and I know more of the gospel than that girl. या मुलीपेक्षा तुम्हाला आणि मला अधिक सुवर्तमान माहिती आहे. Back then they never had a weekly fellowship meeting like this to teach the ways of the Lord. त्यावेळेस असे सभा नसायच्या हप्त्याचे की देवाचं वचन शिकवण्याकरिता. If she can shake the world in that time, त्या काळामध्ये जर ते जग ती हादरू शकली we can definitely shake the world with the truth of the gospel. देवाच्या वचनाच्या सत्याने सुवर्तमानाने आपण जग हादरून टाकू शकतो. God will prepare you either to become the famous and popular person or prepare you to put you before the kingmakers. लक्षात ठेवा देव एक तर तुम्हाला प्रसिद्ध करेल नाही तर देव तुम्हाला अशा जागेत आणेल की तुम्ही राजांपुढे उभे राहाल. How Naaman, the person who is more powerful than the king, confessed that there is no other God greater than him. Imagine the entire Syrian nation hearing the gospel because of one powerful man coming to the Lord. एक सामर्थ्यशाली व्यक्ती प्रभूकडे आल्यामुळे त्या एका व्यक्तीचं संपूर्ण राष्ट्राने ऐकलं ज्याचा अधिकार राजापेक्षा कमी होता तरी देखील. Your testimony is important. तुमची साक्ष महत्वाची. Your testimony in workplace is absolutely important. तुमच्या ज्या ठिकाणी काम करताय तिथं तुमची साक्ष फार महत्वाची आहे. I used to work for a bank before I started my business. माझा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मी बँकेत काम करायचो. I always used to go on time, before time. मी वेळेच्या अगोदर नेहमी जायचो. I used to sit and pray in my desk before starting my work. My desk had a laptop, but definitely more prominent than the laptop was my Bible. आणि माझ्या लॅपटॉपपेक्षा माझं बायबल फार महत्वाचं होतं. मी काम सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करायचो. The HR and everybody knew whether anybody is coming to office or not, Vijay Pandian will be there and he'll be there before time. आणि मग पूर्ण आमच्या बरोबर काम करणारे सहकर्मचारी सगळ्यांना माहिती होतं कुणी वेळेच्या अगोदर येणार काम करायला परंतु विजय पांडे नक्की येणार. That's your reputation. That's your testimony and reputation. आणि ते तुमची ओळख आणि ते तुमची साक्ष. Yeah. And as regards to work, whenever they give me a target or something, by the grace of God, it was always overachieved because I never worked for the target, I worked for my Lord. आणि कधी मला टार्गेट द्यायचं माझ्याकडून ते पूर्ण व्हायचं कारण टार्गेटसाठी मी काम करायचो नाही तर परमेश्वरासाठी काम करायचो. Because the Bible says, whatever you do it unto the Lord. कारण देवाचं वचन सांगतं जे काय करता तुम्ही प्रभूसाठी करा. Trust me, put your trust in the Lord first in the workplace. He will ensure that today most churches feel difficulty because people go and ask them, "Arey pastor, खूप busy आहे मी." आणि तुम्ही बरोचड्या लोक म्हणतात मी कामामध्ये फार व्यस्त आहे. Ask anybody. कुणालाही They'll always say, "I have no time. I'm so stuck with my work." ते म्हणतात काम इतकं आहे ना वेळच मिळत नाही. Because you have not made the Lord the boss of your office. कारण प्रभूला तुमच्या जीवनाचा साहेब बॉस केला नाही You have तुम्ही. not taken the Lord to your business place. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही प्रभूला घेऊन गेला नाहीत. The Lord who invented, created everything lives inside of you as the Holy Spirit. ज्याने सर्व काही निर्माण केलं आहे सर्व काही संशोधन केलं पवित्र आत्म्याने तुमच्यात राहत आहे. Same thing in college. महाविद्यालयात पण तेच. The kids who come first can share a testimony of the goodness of the Lord. आणि जे मुलं पहिला क्रमांक घेतात ते देवाच्या चांगुलपणाबद्दल सांगू शकतात साक्ष देऊ शकतात. But sadly, majority of the Christian testimony is like, I studied, I did not understand anything, but I prayed through the night and I wrote something. I was standing in the border, God gave a kick from behind and pushed me through the borderline pass. आणि पुष्कळशे म्हणतात Hallelujah.
आपलं दुःखद गोष्ट आहे ख्रिस्ती मुलांची की ते म्हणतात मी अभ्यास केला रात्रभर प्रार्थना केली परमेश्वराने मागून लात मारणे मला ढकललं आणि मी काठावर पास झालो. You cannot have a rubbish testimony like that. No. अशी साक्ष कोणी ऐकलं का हो तुमची? No army brings glory by losing the battle and saying आम्ही कितने छान लढलं. आणि कोणतं सैन्य असं विजय मिळू शकत नाही म्हणजे वी हॅव फॉट अ गुड फाईट. Yeah, no army can bring glory to their country after losing the battle, but praising the laurels of how all we fought and how beautifully we fought. No use. युद्ध हरलं आणि म्हणतात बढाई मारता आम्ही असं केलं तसं केलं काही उपयोगाचं नाही. All of us are victorious in Christ. ख्रिस्तामध्ये आपण विजयी आहोत. God has not brought you into this world to lose. देवाने तुम्हाला या जगात आणलं नाही पराजित होण्याकरिता. Doesn't mean you run after money all the time. Money is a blessing that God adds to you when आणि you seek Him. पैशाच्या मागे धावू नका. पैसा हा अधिक आशीर्वाद देव आपल्याला देतो. When I started business, I had one car. Today I have more than 40 cars by the grace of God, and I go only twice a week to office. आणि देवाच्या कृपेने मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस माझ्याकडे 2च गाड्या आता 40 गाड्या आहेत माझ्याकडे आणि मी फक्त 2दाच माझ्या कार्यालयात जातो. God is the owner of the business, and I'm only a steward. देव माझ्या व्यवसायाचा मालक आहे मी कारभारी आहे. I'm only a member. They introduced me this time also as leader in St. Thomas Cathedral. I'm only a member like you and me, like all of you are sitting as a member. I'm only a member and a lay leader and a whatever ushering work is there. I'll be ushering. If there is some other work, I'll be doing cleaning work. So I'm a simple helper and assistant in the church. आणि मी माझ्या चर्चमध्ये भक्ती काही घेत नाही परंतु मी एक तुमच्यासारखा सभासद आहे. जे काही काम असतं मंडळामध्ये साफसफाई काही असू मी त्या प्रभूची सेवा But करतो. God's given me a lot of free time. God redeemed my time because I serve the God who created the time and who owns my time. आणि परमेश्वर मला वेळ देतो. माझ्या वेळेचा मालक परमेश्वर आहे कारण मी माझी वेळ परमेश्वराला देतो त्यामुळे परमेश्वर मला वेळ देतो. My office doesn't own me. माझं कार्यालय माझा मालक नाही. Throughout the week, wherever there is outreach happening, wherever there is Gideon meeting happening, wherever something for the kingdom of God has to be done, the first person to put my hand up and say I am available has always been me for the last 12-15 years. गेले 12-15 वर्ष कधी प्रभूची सेवा असेल गिदेन मिनिस्ट्रीचं काम असेल कुणी जरी आलं नाही तर मी पहिला असतो म्हणाला की मी आहे तयार मी येतो. I'm not telling this to boast here. आणि त्याबद्दल मी या ठिकाणी प्रौढी मिरवत नाही. I'm telling you, use the Holy Spirit inside of you. मला हे सांगायचं Do you agree that the Holy Spirit is inside of you? मला हे सांगायचं तुमच्यामधील पवित्र आत्मा आहे त्याचा पवित्र आत्म्याचा उपयोग करा. तुम्हाला भरोसा आहे का तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे? Do you agree the Holy Spirit is creative? तुम्ही सहमत आहात का पवित्र आत्मा निर्माण करता आहे? He will make you very effective in the work of your hands. तुमच्या हाताच्या कृतीला तो प्रभावित करेल. So as a slave girl who impacted that nation आणि ही लहान मुलगी गुलाम म्हणून त्या राष्ट्राला इतकी प्रभावित करू because शकते of her work, तिच्या कामामुळे. because of her work. तिच्या Keep it in कामामुळे. mind. Even you can say I am not going for work. When back in the days when they had to select the bride, the first one to be selected were the girls who were busy working. Rachel was selected because she was working with her sheep. You talk about Moses getting his bride. When did Moses see? Because he was attending Jethro's sheep. आणि ज्यावेळेस आपण पाहतो रेचल काम करत असताना ती वधू म्हणून मिळाले. मोशेला देखील त्याची पत्नी कशी मिळाली त्या ठिकाणी मेंढर राखत असताना. Ask for God's help to bless you in the work. तुमच्या कामामध्ये देवाला सांगा देव आशीर्वाद दे देव आशीर्वाद देईल. We'll look at one more passage of scripture. शास्त्रवचनात अजून John chapter 1. John chapter 1 verse 40 to 42. యోహాను सुवर्तमानाचा पहिला अध्याय 41 आणि 42 वचन. One of the two which heard John speak and followed him was Andrew, Simon Peter's brother. He went and finded his own brother Simon and said unto him, We have found the Messiah, which is being interpreted as the Christ. And he brought him to Jesus, and Jesus beheld him and said, You are Simon, and you will be called Peter, Cephas, which means the rock on which the church will be built. యోహాను सुवर्तमान पहिला अध्याय 41 आणि 42 वचन. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याचकडे निहाळ पाहून म्हटले तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. How many of us have heard that Andrew has done great things for the Lord? किती जणांनी ऐकले की आंद्रेयाने Anybody? प्रभूसाठी महान गोष्टी केल्या? Anybody? ऐकले का? No. नाही. The Bible doesn't record Andrew doing great exploits for the Lord. आणि पवित्र शास्त्र नोंदणी करत नाही की आंद्रेयाने परमेश्वराचे महत् कृत्य केले. As soon as he heard the gospel, he just went and ran and grabbed his brother and brought. The Bible says, "Oh, खींच के ले आया." He brought him to the Lord. देवाचं वचन सांगतं त्याने सुवर्तमान ऐकलं त्याच्या भावाला त्याने ख्रिस्ताकडे घेऊन आला.
How many of us have brothers and sisters who have not heard the Lord? किती जणांच्या भाऊ बहिणी आहेत की ज्याने प्रभू How many of us have brothers and sisters? All Indians are your brothers and sisters. सर्व Now भारतीय sitting माझे here. भाऊ आणि How many of बहिणी? us have brothers and sisters who have not heard the gospel? ज्यांनी The प्रभूचं truth? वचन ऐकलं नाही असे किती जण भारतीय माझे भाऊ बहिणी घरातले भाऊ We all बहिणी have a responsibility. आपल्या सगळ्यांची जबाबदारी. With praying, Lord, give me my bread today. Say, Lord, give me my soul also for today. आपण That I have म्हणतो- to reach out to. देवा रोजची भाकर मला दे असं म्हणा, देवा आजचं मला आत्मा दे Today, Lord, आज. for today. आजच्या दिवसासाठी. Sometimes you are called to be Andrew. कधी कधी तुम्हाला देव पाचारण करतो आंद्रिया म्हणून. You work for that one soul to be led to the Lord. एका आत्म्यासाठी तुम्ही कार्य करता जो प्रभूकडे येतो. Sometimes you shake the world like Peter. कधी कधी तुम्ही पेत्रासारखं जगाची उलथापालत करता. He walked and people got healed. तो चालत असे लोक बरे होत असे. First time he preached, 3,000 people heard the gospel and gave their lives to the Lord. पहिल्या वेळेस त्याने उपदेश केला 3,000 लोक प्रभूकडे आले. Next time, 5,000 people. त्याच्यानंतर उपदेश केला 5,000 लोक. Submit yourself to the Lord. Submit yourself to the Lord. आणि कुणीतरी प्रभूला स्वतःचं जीवन God दिलं. will either use you like Andrew or like Simon. देव एक तर आंद्र्यासारखा नाही तर पेत्रासारखा तुमचा उपयोग करेल. Andrew never had the full gospel. आंद्र्याकडे पूर्ण शुभवर्तमान He नव्हतं. was not equipped like you and me. तुमच्या माझ्यासारखा तो शिकलेला नव्हता. He just heard what John said, few lines about Jesus. That's it. त्याने योहानाने येशू ख्रिस्ताबद्दल जे थोडके शब्द बोलले त्याने ऐकलं. He, with his passion, it was contagious. He couldn't control his salvation. He just went running and immediately got his brother. आणि तो ताबा ठेवू शकला नाही. ते संसर्जनासारखं झाला. तो त्या भावाला गेला आणि येशूकडे घेऊन आला. Are you passionate about the gift that you have? जे कृपादान प्रभूने तुम्हाला दिले त्याबद्दल Salvation is आवश्यक a आहे gift का? that you and I received. Are you passionate about it? कृपादान तारण आपल्याला मिळालंय. तुम्ही Our आणि मी passion त्याबद्दल should आवश्यक आहे be का? contagious आपलं जे आवेश तो संसर्जन्य आहे का? in sharing the gift that you received from the Lord. प्रभूने जे कृपादान दिले तारणाचं तुम्ही इतरांना देऊ शकता का? We'll look at one last scripture. आणि शेवटलं वचन पाहूया. John chapter 4. कारण कृष्णवर्तमान 4 अध्याय. From 39 onwards, this is the story of the the Samaritan woman. Jesus meeting the Samaritan woman in the well. 39 वचनापासून पुढे येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला भेटतो. How was the Samaritan woman? Was she good, bad, ugly? आणि ही शमरोनी स्त्री किती वाईट होती, Follow. विद्रूप होती, I have कशी to होती? hear so that I'll know that you are listening. अहो काहीतरी बोला ना, म्हणजे आम्हाला कळलं तुम्ही ऐकताय. Was she good or bad? बरी बाई होती का वाईट होती? Bad. 100% bad. 100%. Testimony bad. She had 5 husbands before, and the person who's living now was not even her husband. तिची साक्षी इतकी वाईट होती. 5 पुरुषांबरोबर राहिले, जिचे नवरे नव्हते. आता 6वा आहे, हा पण नवरा नाही. But her encounter with the Christ, our encounter with the Lord, पण प्रभू बरोबर ती तोंड भेटली. that changed everything. तिचं आयुष्यच बदलून गेलं. She was the first evangelist sent into Samaria. आणि ती पहिली सुवार्तिक होती जी शमरोनात पाठवण्यात आली. An uneducated woman. अडाणी, अशिक्षित अडाणी अशी. And woman of nobody would regard her because of all the things that she did. आणि ती अशी स्त्री होती, तिला कुणीच चांगलं म्हणत नव्हतं. God used her. देवाने तिचा उपयोग God केला. changed her. God transformed her. देवाने तिला बदललं, रूपांतर केलं तिच्या जीवनाचं. And he gave the gospel to the entire city. आणि तिने पूर्ण त्या नगरास शुभवर्तमान Verse सांगितलं. 39 says, and many of the Samaritans of that city believed on him for the saying of the woman which testified and told me all ever I did. योहन 4:39 मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले असे साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभर लोकांनी देवावर विश्वास ठेवला. So when you commit your life to the Lord, ज्यावेळेस तुमच्या जीवनाचं समर्पण तुम्ही प्रभूला करता, God can do great things with you. देव तुमच्याद्वारे महान कृत्य करेल. Imagine if each one of us have to just reach out to one person in one full year. कल्पना करा, संपूर्ण वर्षभरात एका व्यक्तीपर्यंत जरी तुम्ही शुभवर्तमान पोहोचवलं आणि त्याला ख्रिस्तात आणलं. We have to make 2 floors next year. आणि पुढच्या वर्षी आपल्याला इथं 2 मजले बांधावा लागतील. We have to have the following year, imagine. आणि If the त्याच्यानंतर following year, if येणारे each one वर्ष have to just reach out to just one soul, आणि प्रत्येक जण एका आत्मेपर्यंत पोहोचलं, you have to have 8 floors. मग इथं 8 मजले बांधावा लागतील. How many of us believe that God has got great things in store for the church? किती जणांचा विश्वास आहे की मंडळीसाठी महान गोष्टी देवाने राखून ठेवल्या God is आहेत. always knocking on the door. My brother and sister, wake up. भाऊ बहिणींनो उठा, देव दरवाजावर खटखट करत आहे. Many are called, पुष्कळ जणांना बोलवण्यात आलं आहे, but few are chosen. परंतु थोडके निवडले आहेत. The gospel call is given to everyone, but you are chosen and you are sitting here. सुवर्धमानाचं बोलवणं सगळ्यांना आहे, परंतु तुम्ही निवडलेले इथे बसला आहात. Salvation is for everyone, but you are the few called and chosen. तारण सर्वांसाठी, परंतु तुम्ही थोडके निवडलेले आहेत, तुमचं तारण झालेलं आहे.
And we have seen 3 characters from the Bible. पवित्र शास्त्रातून 3 व्यक्तीबद्दल आपण पाहिलं आहे. We know way more than all 3 of them. Amen. We know way more. अपने को बहुत ज्यादा उन आपल्याला तीनों त्याचे- व्यक्ति से ज्यादा हमको जानकार है परमेश्वर के बारे में. या तिघांपेक्षा आपल्याला अधिक परमेश्वराबद्दल माहिती आहे. And back then all the 3 characters were not given the gift of the Holy Spirit. आणि त्या तिन्ही व्यक्तींना पवित्र आत्म्याचं कृपादान नव्हतं. You and I have the Holy Spirit तुमच्याकडे आणि माझ्याकडे पवित्र living आत्मा inside आहे. of us. We are way more powerful. We are way more equipped and sent out into the world to be the salt and light. आपण अधिक सामर्थ्यशाली, आपण अधिक सज्ज झालो शुभवर्तमानासाठी आपल्याला बोलवण्यात आलंय, पाचारण करण्यात आलं आहे. Pray and ask God, Lord, give me my soul for this day. And the आणि last प्रार्थना example करा I'll आणि give देवाला you. म्हणा की प्रभू आजची आत्मा माझ्यासाठी दे. God brought, a famous evangelist of the century to the Lord through an unknown missionary. How many of us have heard Billy Graham? अननोन मिशनरीला He was a परमेश्वराने 13-14-year-old young boy. बिली ग्रॅम हे 13-14 वयाचे होते. When Pastor Mordecai Ham was having his tent meeting, पास्टर मुर्दकाय हॅम त्यांच्या तंबूमध्ये सभा घेत असे. like how all kids run around, he wanted to run and go out because the tent was full. आणि त्या तंबूमध्ये बसायला जागा नव्हती. इतर मुलांसारखे बिली ग्रॅम देखील बाहेर जात होते खेळायला. One unnamed usher, आणि ज्याचं नावाचा उल्लेख नाही असा स्वयंसेवक, he said, you can't go out आणि ते बिली ग्रामला म्हणाले तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही till the gospel is being preached. जोपर्यंत शुभवर्तमान संपत नाही तोपर्यंत. He said, I will vacate anybody's seat and everybody's seat and give you a place. आणि ते बिली ग्रामला म्हणाले कुणालाही इथून जागेवरून उठवल पण तुला तिथं बसवल. Exactly. If that is what is going to make you sit. अगर तुम्हाला आतमध्ये बसवलं तेच करावं लागेल, मी करणार आहे. मतलब किसी को भी काले करके निकालेंगे. तुला Billy बसवणार. Graham gave his life to the Lord आणि and the rest, त्यात सेवेमध्ये बिली ग्रामने आपलं जीवन प्रभूला दिलं. and he shook the world. He shook the nations. He brought majority of Africans to the Lord. आपण पाहतो त्यांनी जगाला हलवून टाकलं. पुष्कळशे आफ्रिकन लोकांना त्याने प्रभूमध्ये आणलं. And he brought revival even to America. अमेरिकामध्ये देखील त्यांच्याद्वारे संजीवन आलं. You and I may be one of those nameless ushers working or doing some part in the church. Maybe somebody is doing an LCD screen there. Somebody who's doing a video recording there. Somebody who's just ushering, welcoming people to just make them sit there. तुम्ही त्यात तसे असाल स्वयंसेवक, कोणी प्रसार माध्यमांवर आहे, कोणी स्वयंसेवकात लोकांना आणून बसवता. You are not placed by accident. आणि ह्या ठिकाणी तुम्ही अपघाताने नाही. Be on the watch out for the souls passing through your watch. आणि तुमच्या जवळून जाणारे जे आत्मे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. Serve the church in whatever capacity possible. आणि जी काही तुमची कुवत आहे शक्य होईल तिथे प्रभूची सेवा चर्चमध्ये करा. Don't be a Sunday spectator. आणि फक्त या ठिकाणी येऊन रविवारचे प्रेक्षक बनू Be नका. involved, be engaged. Church has something to do to shake the nation, to shake yourself first and to, influenced by Christ to impact nations. Get involved. स्वतःला हलवा, स्वतः प्रभावित व्हा आणि जगाला प्रभावित करा ख्रिस्ताकडे लोकांना आणण्याला. We pray God will use all of us. प्रार्थना करूया की देव आपल्या सर्वांचा उपयोग करेल. We represent the Gideon's ministry in India. भारतातील आम्ही गिडेन मिनिस्ट्री सभासद. Worldwide, this was a ministry formed by accident of 2 Christian businessmen meeting each other. आणि 2 ख्रिस्ती व्यावसायिक होते ते एकत्र आले. अपघाताने योगायोगाने त्यांची भेट झाली. We have the blessing of standing in a 106-year-old church. आम्हाला इथं संधी मिळाली की 106 वर्ष या मंडळीला पूर्ण झाले आम्ही उभे आहोत. If the church is standing, it's because of the Lord who is established and running the church. आणि हे स्थापित या ठिकाणी कारण प्रभूने त्याला स्थापित केलेलं आणि ही मंडळी पुढे चालली आहे. Similarly, 127 years of Gideon's ministry, working in 200 years and distributing 20 Bibles every minute. आपण पाहतो तशाच प्रकारे 127 वर्ष झाले गिडेन मिनिस्ट्री आहे. 200 देशामध्ये कार्य करत आहे आणि दररोज 20 बायबल्स वाटप करतात. How our Lord never sleeps, Gideon's ministry also doesn't sleep. Parmeshwar, Please जैसा, repeat. I did how not hear the that. Lord doesn't sleep, our Gideon ministry also doesn't sleep. जसा परमेश्वराला डुलकी येत नाही, झोप येत नाही, आपला गिडेन मिनिस्ट्री देखील झोपत नाही. Because it's a global ministry, when India is sleeping, America, Canada or New Zealand, there's somebody distributing the Bible. ही जागतिक सेवा आहे कारण अमेरिकामध्ये लोक आता जागे आहेत. Zealand, कॅनडामध्ये Canada, वेगवेगळ्या देशात कुठं दिवस कुठं रात्र आपल्याला माहिती आहे. When they are sleeping, somebody in India is witnessing. कुणीतरी झोपला असतं दुसऱ्या देशात लोक जागे असतात तिथं गिडेन मिनिस्ट्री काम करते. Keep your hearts open for serving the Lord. प्रभूच्या सेवेसाठी आपले हृदय खुले करा. There are 3 purposes why we come to the church. 3 हेतू आहेत आम्ही चर्चला काय येतो. First is prayer. पहिली प्रार्थना. Next is join us because more hands meaning more Bibles can be distributed. दुसरी गोष्ट आम्हाला तुम्ही सहभागी व्हा ज्याने अधिक बायबलचं वाटप करता येईल. And third, whatever possible you can contribute. But by the grace of God, Pastor, we began with a offering to thank the Lord. आणि तुम्ही सहकार्य करू शकता. प्रभूच्या नावाचा धन्यवाद पाळकांनी आपल्याला सांगितलं देणगी देण्याकरिता. I'll tell you one small testimony from my office and I'll close today's thing.
आणि माझ्या कार्यालयातले छोटी साक्ष सांगून मी When I संपवतो. used to work for the bank, मी बँकसाठी काम करत असताना every customer who comes to my desk, because I was the senior manager by then, त्यावेळेस मी सिनियर मॅनेजर होतो. प्रत्येक गिरायक माझ्याकडे यायचे. after 15 minutes they spent with me, I would have shared the gospel for sure in some way or the other. आणि 15 मिनिटं ते माझ्यावर बसले तर कसं ना कसं मी त्यांना सुवर्तमान सांगायचो. And while going, I'll say, I will pray that the Lord blesses you and blesses your finance that you have come to discuss with me for, and I will give them a New Testament, I'll send them home. आणि मी त्यांना म्हणायचो प्रार्थना करायचो देव तुमच्या आर्थिक गोष्टींना आशीर्वादित करून मी त्यांना बायबल द्यायचो. I have had nobody refuse it from me. आणि माझ्याकडे अशा व्यक्तीकडे कुणीच मला नाकारलं नाही बायबल घेण्यापासून. Because they had trust in what I spoke. कारण त्यांना भरोसा होता जे काही मी शब्द बोललो. I had 7 promotions in 4 years in my office when I worked there. मी ज्या ठिकाणी काम केलं 4 वर्षात मला 7 वेळा बढती मिळाली. The people in my office used to call Padri aa gaya hamara office ka. आणि आमच्या They used ऑफिसचे to make fun पादरी of आले me, आहेत. telling, you know, the office ka Padri aa gaya. आपल्याला माहिती आहे प्रभू मध्ये आले की लोक म्हणतात फादर आला. I never minded any of them. I was there to serve the Lord. Sitting at home, I never had people to interact to share the gospel. Sitting in my office, God sent people to meet me. आणि मग घरी बसलेले लोक माझ्याकडे येत नव्हते. ऑफिसमध्ये बसलेले लोक माझ्याकडे यायचे, देव लोकांना Same thing पाठवायचा. even now continues in my business. माझ्या व्यवसायामध्ये तीच गोष्ट आहे. When a customer comes to meet me, my primary motive is not to convince him for my business. Somehow, in the process of our conversation, I will ensure that I am giving a New Testament before he leaves my office. आणि माझ्याकडे तो गिऱ्हाईक आला की त्याला मी माझा बिझनेस बद्दल बोलून पैसे कमवणार नाही, पण कसे करून त्याला बायबल देणार आणि सुवर्तमान सांगणार. Any business that is running successfully will always have a marketing and a sales team. आपण पाहतो की जो कोणता यशस्वी व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये ते मार्केटिंग करतातच. I don't have one. माझ्याकडे ते नाही. And I have lacked nothing. And I have lacked nothing. आणि माझ्याकडे कसलीच उणीव नाही. My office is the only car rental office probably in the country that doesn't have a sales and a marketing team and a marketing office at all. आणि माझं एकच ऑफिस आहे ज्याच्यामध्ये मार्केटिंग टीम नाही, सेल्स टीम नाही, कोणी नाही, मी एकटाच. Because the Lord handles his business. कारण देव त्याचा व्यवसाय तो हाताळत And I आहे. am placed in that office to handle his business. आणि मी त्या ऑफिसमध्ये कशासाठी? देवाचा व्यवसाय हाताळण्यासाठी. I have never gone behind any client forcing them for business. If I have gone behind somebody, yes, I have gone behind to share the track. I have gone behind somebody for praying for them or somebody for sharing the gospel. आणि मी कधीच गिरायकाच्या मागे पैसे घेण्याकरिता गेलो नाही. हा, गेलो जबरदस्तीने लोकांच्या मागे सुवर्तमान सांगायला, बायबल द्यायला, ट्रॅक्स द्यायला. God stands true to his word. देव त्याचं वचन जसं सत्य आहे तसा तो आहे. Seek ye first his kingdom देवाचं राज्य मिळवण्याची झटपट and his करा. righteousness, त्याचं नीतिमत्व and everything will be added unto you. सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. And I stand here today as a testimony of the goodness of the Lord. देवाच्या चांगुलपणाची मी साक्ष म्हणून उभे आहे. I thank God and the pastor and the entire team for allowing the Gideon's ministry to represent and to join in worshiping. प्रभूचे आभार मानते पास्टरांचे, सर्व मंडळीचे आम्हाला वेळ दिली की इथे येऊन तुमच्याबरोबर सहभाग होण्याकरिता, भक्ती करण्याकरिता, देवाचं वचन सांगण्याकरिता. Amen. Thank you. धन्यवाद. Thank you, Pastor. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का. या विणा हाते ताळ मृदुंग आळवा प्रेमे होनी धन्य. त्या प्रभूचा थोर महिमा पाहुनी दावाल का. हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का. संकटे येता जो करी साथ येई धावूनी देजनी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया हालेलुया गौरवी. You can come and offer the God's tithe or offering and mystery offering unto thee. त्याचं दशांश आपलं दानपण सेवकाने अर्थ दानपण तुम्ही देऊ शकता. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यूचे दान. तो जगाचा तारणारा
Gracious, loving Heavenly Father, we thank you for your encouraging words that has been given by your servant. प्रभू परमेश्वर आम्ही आभार मानतो जे तुझ्या सेवकाने उत्तेजन देणारे वचन बोलले त्याबद्दल. We thank you for reminding us our major responsibility as long as we are living on the face of the earth. या भूतलावरती आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत आमची महान जबाबदारी काय आहे याची आठवण करून दिलीस याबद्दल आभार We मानतो. thank you that you have sent your only begotten Son, Jesus Christ, who loved us so much that he died on the cross of Calvary to forgive us from all our sins. प्रभू आभार मानतो एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हासाठी दिला तो वधस्त मर म्हणून पावला आणि आमच्या सर्व पापाची क्षमा केली Who rose आहे. again from the dead so that and commanded us to go and preach the gospel. मरणातून उठला आणि आम्हाला सांगितलं जाऊन संपूर्ण जगाला सुवर्तमान सांगा. Lord, help us प्रभू आम्हाला to मदत take कर. you along with us in our home, in our job places, in our business, in our responsibilities. प्रभू आम्हाला सहायता कर की आम्ही तुला घेऊन जालो परमेश्वर आमच्या घरी आमच्या कामाच्या ठिकाणी आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे. Let your holy presence come and go with us, तुझं पवित्र उपस्थिती आमच्या बरोबर येऊ दे आमच्या बरोबर जाऊ दे. that we will declare your word, your power, your strength by being witness to the people. प्रभू आम्ही तुझ्या नावाची साक्ष हो, लोकांना तुझं सामर्थ्य तुझं वचन सांगूया. To that extent, we commit our life into holiness. प्रतिपत आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात देतो. And we say, आम्ही हे म्हणतो I surrender all. I surrender all to thee, my blessed Savior. I surrender We ask these things in precious name of the Lord Jesus Christ. सर्व विनंती आम्ही आमचं मौलाना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all for now and forevermore. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण If you're करूया. celebrating your birthday or wedding anniversary this week, आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल you can please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. Precious loving Heavenly Father, we thank you for your children, those who are celebrating their personal birthday this week. प्रभू आभार मानतो जे लेकर या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करत आहेत. And we thank you for the couples, those who are celebrating their anniversary this week. प्रभू आभार मानतो जे आपलं लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Give them आहेत. many more personal birthday in their personal life and wedding anniversary in their marital life. प्रभू त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दे त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक Fill वाढदिवस their दे. life with all your strength, health, wisdom, and knowledge. शक्ती ज्ञान शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. Bless them and make them a channel of blessing. प्रभू to त्यांना others. आशीर्वादित करून त्यांना आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hand. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. And now, as we are going to worship you by giving your tithe, our offering, and mystery offering unto the Lord, प्रभू देण्याद्वारे आम्ही आता भक्ती करत असताना देवाचं दर्शन दानार पण सेवा करत जाणार पण bless our worship of giving. प्रभू आमची देण्याची भक्ती आशीर्वादित In कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव Let's तुम्हाला meet one आशीर्वाद another, देवो. greet one another, extend the love of God with one another. एकमेकाला भेटूया देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया. We will be at the back to meet you all.
आणि पास्टर आम्ही सर्व मागे आहोत तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. You can put your- ना कोई यहूदी ना कोई यूनानी ना कोई भेदभाव ना कोई रंगिया रिवाज ना कोई गुलाम ना कोई स्वामी या हो ऊंच नीच या हो नर या नारी हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए यीशु घराने का वारिस हूँ मैं उसका बेटा हूँ मैं यीशु घराने का वारिस हूँ मैं उसका बेटा हूँ मैं नया अंदाज है नई पहचान है नया दिल तेरी रूह से भरा है मुझे नई आवाज है नया अंदाज है तेरे नाम के लिबास में है ओढ़ा मुझे हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए यीशु घराने का वारिस हूँ मैं उसका बेटा हूँ मैं यीशु घराने का वारिस हूँ मैं उसका बेटा हूँ मैं राजाओं का राजा तू मेरा पिता